मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजना अंतर्गत संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचं उघडकीस आलं आहे आणि या संदर्भात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. आणि या लक्षवेधीला उत्तर देताना आकाश फोंडकर यांनी सांगितलेलं आहे की जेही बोगस कामगार असतील किंवा ज्यांनी काही गैरप्रकार केलेला असेल तर अशा बोगस कामगारांना आणि या गैरप्रकारामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत, जे समाविष्ट आहेत, तर यांच्या विरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती. विधान परिषद लक्षवेधी, ज्या लक्षवेधी झाल्या त्या संदर्भातील माहिती शासनाने या ठिकाणी या संकेतस्थळावर दिलेली आहे. या पेजला जर थोडं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की छत्रपती संभाजीनगर येथील बोगस कामगार प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार कामगार मंत्री आकाश फोंडकर. छत्रपती संभाजीनगर परिसरातील काही आस्थापनामध्ये बोगस कामगार दाखवून त्यांच्या नावाने पगार काढल्याच्या प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करण्यात आली असून संबंधित प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. सदस्य शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. कामगार मंत्री ॲडव्होकेट फोंडकर म्हणाले की बोगस नोंदणी आणि पगाराच्या गैरव्यवहारांना आळा बसावा यासाठी बायोमेट्रिक हजेरी, ऑनलाईन नोंदणी आणि आस्थापना मंडळ व संघटना यांच्या पडताळणीसह सर्टिफिकेशन प्रक्रिया अनिवार्य आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी बांधकाम कामगार योजनेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक बातम्या वाचण्यात येत आहेत. त्यामुळं या प्रकाराला आळा घालणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जे मेन कामगार असतात तर ते बाजूला असतात आणि दुसरेच या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतात. म्हणून आता विधान परिषदेमध्ये ही सूचना लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. अशाच प्रकारे इतरही जिल्ह्यामध्ये काही गैरप्रकार झाला असेल तर त्या ठिकाणी देखील आळा घालणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही विधान परिषदेतील लक्षवेधी सूचना होती. ही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली. थांबूया येथेच. धन्यवाद.